57 लाख महिलांना तुम्ही वेगवेगळी कारणं सांगून कमी केलं. 57 लाख महिलांना तुम्ही त्या योजनेपासून आता बाजूला केलं. कसा या सगळ्या निवडणुकी करता लोकांच्या समोर फंडे आणलेत, लोकांच्या भावनेनं हात घातलं, महिलांना सांगितलं 2100 रुपये देईन. अध्यक्ष महोदय, मी जबाबदारीनं सांगतो, आज राज्याच्या डोक्यावर 9,32,000 कोटी रुपये कर्ज आहे. किती आहे? तुम्ही सगळे लबाड आहात. तुम्ही आमच्या बहिणींच्या नावाने खापर बोडताय. बाकीच्यांची काय मतं असतील मला माहित नाही, पण माझं पहिल्या दिवसापासूनचं ठाम मत आहे की हा डोक्यावर कर्जाचा डोंगर झालाय, ह्या आमच्या लाडक्या बहिणींच्या मुळे नाही. लाडक्या बहिणींच्या मुळे नाही. आठवण करा, आज कैलासवासी दादा इथं हजर नाहीत. निवडणुकीच्या पूर्वी सप्लिमेंटरी बजेटमध्ये आपण 46,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती. 46,000 कोटी रुपयाची सरकारने तरतूद केली होती. आज 46,000 कोटी रुपये तुम्हाला लागत नाहीयेत, 32 की 33,000 कोटी रुपये फक्त लागतायत. 2,53,00,000 महिलांना 1,500 रुपया प्रमाणात तुम्ही त्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर 1,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकलेत. कुणी न मागता जबरदस्तीने टाकलेत. आज त्यातला आकडा थोडाफार मागं पुढे होत असेल राजे, पण 57 लाख महिलांना तुम्ही वेगवेगळी कारणं सांगून कमी केलं. 57 लाख महिलांना तुम्ही त्या योजनेपासून आता बाजूला केलं. कसा वाढतो आकडा तुमचा? 46,000 कोटी रुपये 2,53,00,000 महिलांकरता लागत होते. आज 57 लाख महिला कमी झाल्या. कसा लागतात एवढे तुम्हाला पैसे? फसवताय तुम्ही. तुमचा भ्रष्टाचार एवढा आहे. एका एका कामामध्ये टक्केवाऱ्या तुमच्या एवढ्या आहेत. माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच कोणावर भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. मी धोरणावर बोलतो, मी योजनेवर बोलतो, पण आता तुम्ही त्या आमच्या बहिणींच्या नावाने खापर फोडत असाल तर आमच्यासारख्याला बोलावं लागणार आहे. अजिबात या लाडक्या बहिणींमुळे तुमचं सरकार अडचणीत नाही. तुम्हाला हळूहळू या बहिणींमुळे सरकार अडचणीत आहे. बहिणींमुळे सरकार त्या ठिकाणी कर्जबाजारी झाले म्हणून तुम्हाला योजना बंद करायची आहे. नाही, आजच्या दिवशी तर मी सांगेन, तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी बोलला होतात 1,500च्या ऐवजी 2100 देईन. उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये अजून तो प्रिंट झालेला नाही. अर्थसंकल्प तो कधी होतो तो मला चांगला माहिती आहे. अजून झालेला नाही मामा. अरे कसा होईल मला माहिती नाही तो कधी होतो तो. आणि म्हणून आता 2100 रुपये द्या. 2100 रुपये. तुम्हीच बोलला होता शेतकऱ्यांची कर्जमाफी. तुम्हीच बोलला होता. कुठला काढला जून महिना शोधून? जून महिन्याला कुठला मुहूर्त येणार आहे? अजून सांगायचंय की या रजिस्ट्रेशन मध्ये कुठल्याही पद्धतीची गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचे दोन आपण त्यांना माध्यम उपलब्ध करून दिले होते. प्रत्येक योजनेमध्ये असतात ऍप आणि पोर्टल. ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करत असताना दोन माध्यम ही सगळ्या स्कीम मध्ये दिले जातात. आपण इतरही स्कीम मध्ये तपासलेत तरी त्या पद्धतीने आहे. आणि लाभार्थ्यांची संख्या ही सुरुवातीपासून 2-2.5-3 कोटीच्या संख्येमध्येच आहे. त्याच्यामुळे या संदर्भातला आता नव्याने काही आपण त्याबद्दल कॉन्ट्रोवर्सी तयार करून किंवा लाडक्या बहिणींच्या योजनेला आणखीन बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून काही वेगळे विषय इथे काढू नये आणि रेकॉर्डवर काही चुकीचं येऊ नये अशीच माझी सभागृहाला विनंती आहे. ती संख्या वाढायला पाहिजे, कमी कशी होते? याचा अर्थ फ्रॉड झालाय, गडबड झाली, भ्रष्टाचार झालाय, चुका झाले, राजकारणाकरता, सगळ्या करता, मतांकरता महाराष्ट्र राज्य लुटण्याचं तुम्ही काम केलं आणि तुम्ही समाधानकारक उत्तर देत नाही म्हणून आम्ही तुमचा निषेध करतो. चला करतो. चला अध्यक्ष नाना, तुम्हाला ऐकायचंय ना? लक्षवेधी 7 आणि 8. एक मिनिट. लक्षवेधी 7 आणि 8 पुढे ढकलण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय ना, आता आपण विधेयक घेऊ. बिल थांबा अध्यक्ष. थांबा 1 मिनिट. राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब काय बोलतायत? लक्षवेधी संदर्भात, लाडक्या बहिणीच्या संदर्भात नाना आपल्या आदिती तटकरे यांनी व्यवस्थित उत्तर दिलं. ऐका ना. अरे तुम्ही ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा ती, आता तुम्ही म्हणताय लाडक्या बहिणीवर अन्याय होतोय, तुम्ही योजना बंद करण्यासाठी कोण गेला वडपल्लीवर कोर्टामध्ये? कोण गेला? बघा, वडपल्लीवर कोणाचा समर्थक होता? अनिल वडपल्लीवर. अध्यक्ष महोदय यांनी योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले आणि ते नानाचा माणूस होता वडपल्लीवर. आणि
या ठिकाणी बसा ऐका, सत्य ऐका जरा. आणि म्हणून आम्ही जी योजना सुरू केली त्या योजनेमध्ये बिलकुल कुठल्याही परिस्थिती आम्ही चांगल्या भावनेने भूमिकेत ही योजना सुरू केली. त्यावेळेस तुम्हाला वाटलं हे फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे. तुम्ही चुनावी जुमला म्हणाले नाना, तुम्ही म्हणाले ही फसवी घोषणा आहे, तुम्ही एवढ्यावर थांबले नाही, तुम्ही हायकोर्टात पाठवलं, हायकोर्टाने पण एक चपराक दिली, त्याला पाठवून दिलं परत. आणि तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी त्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे नाना जमा केले. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं आता आचारसंहितेत पण पैसे बंद होतील, तर आचारसंहितेचे पण ॲडव्हान्स पैसे आम्ही टाकले. आम्ही पण बरोबर डोकं लावून काम केलं, लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे म्हणून. आणि लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला आणि पार असं लँडस्लाईड मॅन्डेट दिलं की म्हणून आता बघा, आदितीने जे उत्तर दिलं आमच्या मंत्री महोदयांनी, अतिशय स्पेसिफिक प्रश्नांना उत्तर दिलंय. आणि तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना तुम्हाला वाटतं कमी होईल, बंद होईल, मी सांगतो तुम्हाला लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि सांगतो तुम्हाला, तुम्ही 2100 रुपये बोलले, योग्य वेळी आम्ही जे जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार नाना. कारण लाडक्या बहिणींमुळे तुम्ही जे नाही लाडक्या, तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही, लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला की नाही, लाडक्या बहिणीने काय चांगला जोडा दाखवला की नाही, विधानसभेत दाखवला की नाही. आणि म्हणून आता नाना एकच आहे, तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात कधी बोलू नका, बिलकुल. नाहीतर आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी परत या ठिकाणी नाना तुम्ही तुमच्यावर का घेताय, बोला ना. ऐका. अरे लाडक्या बहिणींना आतापर्यंतच्या इतिहास किती वर्ष होतं हो काँग्रेसचं सरकार, आतापर्यंत इतिहासामध्ये कधी अशी योजना सुरू केली? आम्ही सुरू केली. त्याला हिंमत लागते, धाडस लागतं आणि लोकांचे पैसे लोकांना देण्याची दानत लागते. ती दानत आम्ही दाखवली. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार आणि करणार. योग्य वेळी देणार. आता शासकीय विधेयके सुरू करावी. शासकीय विधेयके विधान परिषदेने संमत केल्याप्रमाणे खंडशः विचार व संमत करणे. सन 2025 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 13. महोदय, विधान परिषदेने संमत केलेले सन 2025 चे विधान परिषद विधेयक 13 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती सुधारणा विधेयक 2025 मी आपल्या अनुमतीने मांडतो. विधेयक मांडण्यात आले. प्रस्ताव मांडायला सांगा ना, प्रस्ताव कुठं मांडलाय तेच सांगतोय, मांडायला सांगा मंत्र्यांना. नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आलेली आहे. ती महत्त्वाची बातमी म्हणजे आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर A to Z माहिती आपण जाणून घेणार आहोत. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी व तसेच लाडक्या बहिणींसाठी मोठमोठ्या घोषणा व तसेच लाडक्या बहिणींना 2100 रुपये नेमके कधी मिळणार व तसेच लाडकी बहीण योजनेच्या जे काही महिला अपात्र झालेल्या आहेत त्या महिला अपात्र नेमक्या कोणत्या कारणामुळे झाले याच्याविषयी जोरदार चर्चा चालू आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपण या आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेचे सध्या 58 लाख महिला ह्या अपात्र झालेल्या आहेत. या 58 लाख महिला अपात्र कशामुळे झाल्या याच्याविषयी या अधिवेशनामध्ये चर्चा झालेली आहे. ती चर्चा तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.